रासायनिक खतांच्या निर्मितीसाठी सद्यस्थितीमध्ये इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामुळे रासायनिक खते तयार करण्यासाठी लागणाऱ्या विविध घटकांचे दर हे जागतिक पातळीवर 17 ते 600% वाढले आहेत. त्याचा परिणाम आपल्या देशांतर्गत खत उत्पादन व त्यांच्या दरावर झाले आहेत. विविध खतांच्या दरात 10.84 ते 25% वाढ झाल्याने आगामी खरीप हंगामात पिकांचा उत्पादन खर्च वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. नायट्रोजन, अमोनिया, पोटॅश, सल्फर, फॉस्फोरिक ॲसिड या मूलभूत घटकांची आवश्यकता असून भारताला सर्व घटक मोठ्या प्रमाणात आयात करावे लागतात. युद्धामुळे होर्मुझ समुद्रधुनी बंद असल्याने मध्य पूर्वेकडील देशांमधून भारतात होणारा युरियाचा 40%, अमोनिया 30%, पोटॅश 90%, सल्फर 76% तर फॉस्फोरिक ॲसिडचा पुरवठा 50%नी घटला आहे. चीनने सल्फर व फॉस्फोरिक ॲसिडच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. परिणामी जागतिक पातळीवर या घटकांच्या दरांमध्ये 17 ते 600% वाढ झाली आहे. खतांचे दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकार दरवर्षी न्यूट्रिएंट बेस सबसिडी NBS देते. युद्धामुळे सरकारला नायट्रोजन, युरिया वगळता फॉस्फरस व पोटॅशियमच्या सबसिडीत 12%ची म्हणजेच 41,534 कोटी रुपयांची वाढ करावी लागली आहे. केंद्र सरकारने खतांच्या सबसिडीसाठी सन 2025-24च्या बजेटमध्ये 1,86,460 कोटी तर 2026-27च्या बजेटमध्ये 1,70,805 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात नायट्रोजनच्या 1,16,805 तर फॉस्फरस व पोटॅशियमच्या 54,000 कोटी रुपयांच्या सबसिडीचा समावेश आहे. सरकारला फॉस्फरस व पोटॅशियमची सबसिडी किमान 20,000 कोटी रुपयांनी वाढवावी लागणार आहे. इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामुळे रासायनिक खते तयार करण्यासाठी लागणाऱ्या विविध घटकांचे दर हे जागतिक पातळीवर 17 ते 600% वाढले आहेत. त्याचा परिणाम आपल्या देशांतर्गत खत उत्पादन व त्यांच्या दरावर झाले आहेत. विविध खतांच्या दरात 10.84 ते 25% वाढ झाल्याने आगामी खरीप हंगामात पिकांचा उत्पादन खर्च वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. परिणामी शेतकरी वर्गातून खतावरचे अनुदान वाढविण्यात यावे यासाठी मागणी सरकारकडे करण्यात येत आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.